तर मुंबईमध्ये अजित पवार गटाच्या फलकावरती नवाब मलिक यांचे फोटो लागलेत। अजित पवार गटाचा आज दुपारी 3 वाजता मुंबईमध्ये मेळावा होतोय। मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृह परिसरात जे फलक लागलेत तिथे मलिकांचा फोटो लागलाय। याआधी अजित पवार यांच्या कल्याणच्या वरपमध्ये सुद्धा मेळावा होणार आहे आणि अजित पवार थोड्याच वेळात वरपमध्ये दाखल होणार आहेत। अजित पवारांचं मुलुंड चेकनाका परिसरामध्ये जंगी स्वागतही करण्यात येते। आपण एकीकडे बघतोय कशा पद्धतीनं ही दोन दृश्य आहेत। एकीकडे नवाब मलिक यांचा फोटो जो आहे तो लागलेला आहे। त्यामुळे अजित पवार गटामध्ये नवाब मलिक गेले का अशा चर्चांनाही उधाण आले। तर दुसरीकडे कल्याणच्या वरपमध्ये अजित पवार दाखल होत आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी मोठाले हार हे जेसीबीच्या माध्यमातून तयार ठेवण्यात आलेले आहेत। स्वागताची तयारी पूर्णपणे करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे अजित पवार गट ज्याच्यामध्ये आपण बघतोय नवाब मलिक यांच्याही फोटोचा समावेश आहे। जास्तीत जास्त आमदार हे अजित पवार गटात कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरूच आहे। अधिक माहिती घेणार आहोत अक्षय मंकणी आपल्या सोबत आहेत। अक्षय, एकीकडे नवाब मलिक यांचा फोटो लागतोय, दुसरीकडे जंगी स्वागत होतोय। आपली संख्या कशी जास्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जोरदारपणे अजित पवार गटाचा म्हणता येईल का? खरं तर प्रज्ञा, आज दोन मेळावे जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कल्याण ग्रामीण कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो वरप येथे कल्याण ग्रामीण मध्ये होणार आहे। तर दुसरा मेळावा हा संध्याकाळी सायंच्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे आणि षण्मुखानंद बाहेरची ही संपूर्ण तुम्ही दृश्य पाहू शकतो की संपूर्ण बॅनरबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आलेली आहे। मुंबईचे त्यांच्या पक्षाचे असलेले अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या संपूर्ण अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यकर्ता मेळावा होणार आहे। परंतु या संपूर्ण बॅनरवरती आपण प्रामुख्याने पाहू शकतो की नवाब मलिकांचा फोटो जो आहे तो प्रत्येक बॅनरवरती लावण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळते। खरं तर नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला आपला पाठिंबा जो आहे तो यापूर्वीच दर्शवलेला आहे। परंतु या सगळ्या प्रकरणावरती भाजपने प्रश्नचिन्ह निर्माण केलेला होता। खरं तर नवाब मलिक हे यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना आपल्या म्हणजे राष्ट्रवादी पक्षात घेणं हे चुकीचं आहे। या सगळ्या संदर्भातलं एक पत्र जे आहे ते स्वतः खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी लिहिलेलं होतं। त्यामुळे अजित पवार यांची या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान या संपूर्ण पत्राच्या संदर्भात कोंडी सुद्धा झालेली होती। विरोधकांकडून या सगळ्या प्रकरणावरती टीका सुद्धा करण्यात आलेली होती। आज तुमच्याकडनं घेणार आहोत। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर थेट जाणार आहोत कल्याणमध्ये, कारण कल्याणमध्ये जोरदार जंगी स्वागत हे करण्यात येतंय। अजित पवार यांचं जंगी स्वागत या ठिकाणी होणार आहे। कल्याणच्या वरपमध्ये अजित पवार यांचा मेळावा सुद्धा होतोय। अधिक माहिती घेऊयात। मयुरेश आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मयुरेश, किती वेळात दाखल होतील अजित पवार? प्रज्ञा, जर आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भव्य कार्यकर्ता मेळावा कल्याण ग्रामीणमधील वरप गावामध्ये होत आहे आणि या वरप गावामध्ये अनेक कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांच्याकडून जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहेत। मग थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार ह्या वरप गावामध्ये दाखल होतील आणि भव्य कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात होणार आहेत। पण आपण या ठिकाणी जर बघितलं की भाजप कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत। मोठे क्रेनच्या सहाय्याने मोठा हार देखील आहे, त्याचप्रमाणे जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव अजित पवारवर करणार आहेत। मात्र या ठिकाणी आपण बघितलं अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, ते देखील ह्या ठिकाणी मोठे प्रमाणात दाखल झाले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ह्या ठिकाणी आहेत आणि थोड्याच वेळात अजित पवार ह्या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचा हा मेळावा सुरू होणार। अजित पवार त्यांना काय मार्गदर्शन करणार, कुणावर टीका करणार ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मयुरेश, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। अजित पवार यांचं जंगी स्वागत हे आपल्याला वरपमध्ये पाहायला मिळेल। कल्याण ग्रामीणच्या या भागामध्ये आता थोड्याच वेळात ते दाखल होतील।